नमस्कार मित्रांनो, तेल गरम करत आहे मी। आज आपल्याला लोणचं बनवायचं आहे आमच्याकडच्या पद्धतीने आणि मी फल्ली तेल वापरत आहे। बघू शकता, नट गोल्ड 1 किलो तेल वापरत आहे मी। फल्ली तेलच छान असते लोणच्याला, चव पण छान येते आणि दिसायला पण छान दिसतो लोणचं। तर तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं। अगोदर छान वाफ निघेपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल आपलं छान गरम झालं तर गॅस बंद। लोणच्याचे राई घेतली, मेथी दाणा, जीरा आणि सोललेलं लसूण आणि तिळाचे कूट भाजून छान मिक्सरला धरलं आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला मोहरी भाजून घेऊया। थोडी भाजून घ्यायची, तर अगदी थोडी भाजून घ्यायची मोहरी, जास्त नाही भाजायची। जास्त भाजलं तर कडवटपणा येतो आणि लोणचं पण काळा काळा दिसेल, म्हणून थोडी भाजायची, गरम करायचं। आणि आता काढून घेते। आता मेथी दाणा हे पण छान भाजून घेते। तर मेथी पण आपली छान भाजली गेली आहे। आता गॅस बंद करते। आता जिरे भाजून घेते। तुम्ही कशा पद्धतीने बनवता मंडळी? आमच्याकडचं लोणचं थोडं वेगळ्याच पद्धतीचं असते आणि मी वेगळ्याच पद्धतीने बनवत आहे। तर माझे सासूबाई जशा बनवतात त्याच पद्धतीने तुम्हाला मी दाखवते। तर व्हिडिओला शेवटपर्यंत थांबा। तुमचा काही मी जास्त वेळ घेणार नाही, अगदी कमी वेळामध्ये ही रेसिपी करून दाखवते। जिरे पण छान फुलले आहे। गॅस बंद केला। बघा मित्रांनो, 3 किलो आंबे आम्ही फोडून आणलेले आहे। तिथेच फोडून देतात, किंवा तुमच्याकडे कैची असले तर घरी पण करू शकता, फोडू शकता, पण आम्ही तिथूनच फोडून आणलेले आहे। आणि आंबा पण छान आहे, आंबट आहे। बघू शकता, तिथं धुवून देतात आणि फोडून पण देतात। तर अशा पद्धतीने आम्ही आणल्यानंतर फॅन खाली ठेवला आहे सुकवत। तर याच्यामधला जो कचरा आहे तो काढून घ्यायचा। आता आपल्याला एका कॉटनच्या कपड्याने छान पुसून घ्यायची, एक एक फोड। तर मी अशा पद्धतीने पूर्ण फोडी आहे ते पुसून घेते। 2 प्रकारचे लोणचे करायचे मला याच्यामध्येच। तर बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे। त्याच्यातले टोही पण काढायची। वर्षभरासाठी साठवणीचं लोणचं बनवत आहे मी। तर आम्हाला 3 किलो आंबे आहे। याच्या अगोदर पण मी सांगितलं 3 किलो आहे। तर छान मी पुसून घेते। तर बघू शकता, हा कचरा निघाला आहे एवढा, आणि ह्या नरम पडलेल्या फोडी आहे, पूर्ण नरम आहे, पिवळ्या पिवळ्या पडलेल्या आहे, तर काढून टाकल्या मी। बघू शकता। तर मी पुन्हा आहे ना फॅन खाली ठेवते 1-2 तास। तर बघून घ्यायचं याच्यामधून पाणी वगैरे निघत आहे का। पाणी जर निघत असेल तर सुकून घ्यायचं, ऊन असेल तर उन्हामध्ये टाकून घ्यायचं। बघा, थोडं पाणी आहे तर मी सुकू देते फॅन खाली, अशा पद्धतीने। तर बघू शकता बा, असं पाणी निघते याच्यामधून, दाबून बघायचं। थोडं थोडं पाणी आहे, तर आहे ना, ऊन असते तर उन्हामध्ये टाकायचं, नसता फॅन खाली सुकून घ्यायचं। तर बघू शकता मित्रांनो, छान आता 1 तास झाला आहे फॅन खाली मी सुकवलेलं आहे। तर छान फोडी आपल्या सुकल्या आहे, बघू शकता। तर आता आपल्याला लोणचं करून घ्यायचं। तर अलग अलग करणार आहे मी, एका भांड्यामध्ये 2 भांड्यामध्ये आता आपल्याला घ्यायचं आहे। शक्यतो स्टीलचं भांडं किंवा प्लास्टिकचं भांडंच वापरायचं।
तर आपल्याला ह्या ग्लासच्या मापानं सर्वच एकसारखंच घ्यायचं आहे सगळंच. एक माप, एक ग्लास मीठ, मोहरीचं पावडर, हे पण एक माप, लाल तिखट, घरचं केलेलं तिखट आहे, तर हा पण एक माप, तिळाचा कूट, हा पण एक ग्लास. सर्व साहित्य याच ग्लासने घ्यायचं आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरा पावडर 2 चम्मच, मेथी पावडर, थोडीशी हळद टाकते, लसूण, ते पण छान मिक्स करून घ्यायचं. तेलामध्येच आहे हिंग टाकून घेतला आहे. छान हाताने छान मिक्स करायचं, स्वच्छ हात धुवून. बघू शकता. तर आता आपल्याला याच्यामध्येच थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल तर मी अगोदर गरम केलेलं आहे. त्याच्यानंतर लसूण टाकून आहे ना, हे पण तेल गरम केलं आहे, हे पण टाकून घे त्याच्यामध्ये. आणि लसूण पाकळ्या, बघू शकता. आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून आपलं लोणचं 1 वर्षासाठी छान राहिलं पाहिजे. हिंग मी तेलामध्येच टाकलेलं आहे, त्याच्या अगोदर पण मी सांगितलं. याला झाकण ठेवून आता आपण बाजूला ठेवूया. तर दुसरी तयारी आता, ही आंब्याची टोय आहे, याच्यामध्ये टाकून घ्यायची. आता आपण साखर घालून घेऊ याच्यामध्ये. एक ग्लास, 2 ग्लास साखर. तर आपल्याला तिखट घालायचं याच्यामध्ये, लाल तिखट अर्धा ग्लास, थोडं पावडर, तिळाचा कूट. त्याच्यानंतर आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं, अर्धा ग्लास. त्याच्यानंतर जिरा पावडर आणि मेथी पावडर, हे सर्व टाकून छान मिक्स करायचं.
तुम्ही कशा पद्धतीने बनवता. आणि लसूण छान मिक्स करायचं आता याला. जर पुन्हा आपल्याला तिखट मीठ कमी वाटलं तर पुन्हा आणखीन आपण मीठ टाकू शकतो याच्यामध्ये. आंबट गोड चवीचं लोणचं खूप छान असते आणि एकदा बनवलं तर वर्षभर किंवा 2 वर्षे पण टिकून राहते. गेल्या वर्षीचं लोणचं आमच्याकडे आणखीन पण आहे. तर बघू शकता त्याच्यामध्ये पण थोडं तेल टाकून घेते. तर आता आपल्याला उद्या बघायचं आहे. आता झाकून ठेवते मी. तर उद्या बघू आता आपण. आहे तेवढे पण तेल टाकून घेते. लोणच्यामध्ये फल्ली तेल वापरायचं, नाही तर गोल्ड. बघू शकता आज 3रा दिवस आहे लोणच्याचा. तर आता आपल्याला छान कालवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि मसाला पण आपला खूप छान झाला आहे. आम्ही 3ऱ्या दिवशी हे पूर्ण कालवून आहे ना छान आता भरणीमध्ये भरून ठेवायचं आपल्याला. बघू शकता अजिबात खराब होणार नाही. हे मोहरीचं लोणचं आहे. तर हे गोड लोणचं आहे, आंबट गोड. हे पण बघू शकता किती छान झालं आहे. अप्रतिम झालं आहे या वर्षीचं लोणचं आमचं. दरवर्षी मी मे महिन्यातच करत असते अक्षय तृतीया झाल्यानंतर, पण यावेळेस ना ऊन जास्त असल्यामुळे लेट झाला लोणचं करायला. तर बघू शकता. तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बनवा आणि आपले अभिप्राय कॉमेंट्स बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा, कारण की मी प्रतीक्षा करत असते आपल्या कॉमेंट्सबद्दल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करते.